श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। हे त्रिभुवनाचा पती विष्णू भगवंता, मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन भार्गव राघव द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवंत असे अवतार घेणारा पूर्ण ब्रह्म, सर्वज्ञ गुणातीत असलेला निर्गुण निराकार पण भक्तासाठी सगुण साकार झालेला पूर्ण ब्रह्म, या कलियुगामध्ये कलंकी अवतार बौद्ध अवतार धारण करणारा तुझा जय जयकार असो, अशी स्तुती आणि स्तवन ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत। पाठीमागच्या 12व्या अध्यायामध्ये जालेंद्रनाथांचा जन्म झाला। जालेंद्रनाथांनी तप केलं, दत्त महाराज प्रसन्न झाले आणि दत्त महाराजांनी जालेंद्रनाथांना अनुग्रह दिला। सर्व विद्येमध्ये जालेंद्रनाथांना पारंगत केलेला आहे, सर्व विद्या शिकवलेल्या आहेत। त्याच्यानंतर अग्निदेवानं जालेंद्रनाथांना खांद्यावरती घेतलं, वेगवेगळी जी दैवता आहेत त्या दैवताच्या जवळ गेले, सगळ्या दैवतांना पाहिलं, त्यांच्याकडून जालेंद्रनाथांना वरदान दिलेलं आहे। इंद्र पाहिलेला आहे, चंद्रस्थान पाहिलेला आहे, मित्र, वरुण, गंधर्व, सुवरलोक, भोरलोक, तपोलोक या सर्वांच्याकडून जालेंद्रनाथांना वरदान दिलं। यक्ष राक्षस किन्नरासहित गण गंधर्व सर्वांचा गौरव केलेला आहे आणि जालेंद्रनाथांना अस्त्रविद्या शस्त्रविद्येसाठी या सर्वांनी वरदान दिलं। त्याच्यानंतर हत्तीच्या कानातून कानिपनाथांचा उदय झाला, कानिपनाथ अवताराला आले, कानिपनाथांचा जन्म झाला। त्या कानिपनाथांच्या विद्येच्या वराकरता सगळे दैवत त्या दैवतांची विटंबना केली। विटंबना कशासाठी केली तर कानिपनाथांना वरदान द्यावं याच्यासाठी। आणि मग त्याच्यानंतर पार्वतीपती महादेव विष्णू भगवंत कानिपनाथ जालेंद्रनाथ बद्रिकाश्रमामध्ये पोचलेले आहेत, एकमेकांना हसून बोलू लागलेले आहेत। बरं झालं म्हणले, देवांचं फटफजिती केली गेलेली आहे, उलटी डोकी केली आणि झाडाला टांगून टाकलं। आणि त्यावेळेला हे प्रसन्न झाले। अगोदरच जर जालेंद्रनाथांचं बोलणं ऐकलं असतं आणि कानिपनाथांना वरदान दिलं असतं तर कशाला विटंबना झाली असती, असं एकमेकांना हसून बोलू लागलेले आहेत। पण या देवांना आत्तापर्यंत असा गुरु कधी भेटलाच नव्हता। या देवांनी राक्षसांच्या बरोबर अनेक युद्ध केली, पण जालेंद्रनाथासारखा गुरु याच्या अगोदर कधी भेटला नाही। नग्न देही, अंगावरती वस्त्र नाही, उरपाट झाडाला टांगलं गेलं आणि डोकं खाली, केस खाली लोळू लागले, असं आम्ही याच्या अगोदर कधी पाहिलं नाही। असं म्हणून महादेव आणि विष्णू भगवंत एकमेकांना वारंवार हास्य करून हसून टाळी देऊ लागलेले आहेत, विनोद करू लागलेले आहेत। अशा पद्धतीनं विनोद शक्ती महादेव बोलत असताना जालेंद्रनाथांच्या मनामध्ये त्यावेळेला काय आलेलं आहे, नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी पूर्ण यज्ञ आहुती करून कवित्वाची रचना करावी आणि त्याच्यासाठी सर्व देवांनी वरदान द्यावं। वेद विद्या, मंत्र, अस्त्रविद्या पुढं या कलियुगामध्ये चालणार नाहीत। मग मंत्रशक्तीचा उपाय जो आहे तो काही लोकांना दुःख प्रवाहामध्ये टाकेल, लोक पिडले जातील। आणि म्हणून आता काय करावं तर सिद्ध असं कवित्व करावं आणि मग नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व विद्या पारंगत करून या कानिपनाथाला सर्व विद्या प्राप्त करून द्याव्या। या कानिपनाथाची उदार अशी शक्ती स्थिती प्राप्त होईल, पण याच्याजवळ दांभिक वृत्ती आहे आणि म्हणून पुढचं जे कार्य आहे ते पुढं घडून येणार आहे।
हा अपार असे शिष्य निर्माण करील. याच्या हातून शिष्य विद्या प्रदान करून घेतील आणि याची प्रतिष्ठा लोकांमध्ये ख्याती पसरली जाईल. जसं पूर्वी सांबरी ऋषींनी मार्ग काढला आणि पुढं थोडकी विद्या आहे आणि ती विद्या मात्र या पृथ्वी तलावरती पुरेशी नाही आणि म्हणून शतकोटी सांबरीगण या पृथ्वी तलावरती आहेत. पण तीच अवस्था त्या कवितेची वाटणी झालेली आहे. म्हणून या नवनाथासाठी मी एक गोष्ट सांगतो ती ऐका. पूर्वी मच्छिंद्राने लक्ष करून काव्य केलेलं आहे. ते 33,95,00,000 असे मंत्र निर्माण केलेले आहेत. गोरक्षनाथाच्या हातून 9,12,00,000 आणि 5,01,00,000 हे मीननाथाच्या हातून निर्माण होतील. 9,07,00,000 हे चरपटनाथ निर्माण करतील आणि 7,04,00,000 हे भर्तरीनाथ निर्माण करतील. 3,02,00,000 रेवणनाथ निर्माण करतील. 1,01,00,000 वटसिद्धनाथ हे काव्य करतील. 34,12,00,000 जालिंदरनाथ स्वतः करणार. 6,08,00,000 काणिपनाथांनी करावे. अशुभ प्रयोग गोरक्षाटे स्थापून 100,000,000 योजावे. पुढे साधन पूर्ण होणार नाही आणि म्हणून अशी साधना करावी. मंत्र प्रयोगामध्ये प्रवीण करावं आणि सर्व जणांना सुख होईल, रोगातून मुक्तता होईल असे उपाय करावे. जन उपकारासाठी जीवाची आटापाटी करावी. आणि म्हणून ह्या कलियुगामध्ये विद्येचं साधन हे पूर्वीपासून असलं तरी तुम्ही नवनाथांनी अवतार घेऊन विद्या जी आहे ती प्रगट करावी. तुम्ही भविष्य जाणणारे आहात. या कलियुगामध्ये प्रसार आणि प्रचार करावा. याच्यासाठी तुमच्यासारखा योग्य साजेसा दुसरा कोणी नाही. भविष्यनाथांनी जाणलं गेलेलं आहे आणि म्हणून तू देवांच्या बरोबर ही वार्ता करावी. काणिपनाथांना वर द्यावा. जे बोललेलं आहे ते हिताचं आहे. त्याच्यामुळं तर आळूस सांडून या कवित्वाची रचना करावी. जारण मारण उच्चाटन कवित्व रचना करावी असं सांगून उमानाथ काणिपनाथाविषयी अनेक सांगू लागलेले आहेत. याला पूर्ण तपाला बसवावं आणि तप करायला लावून याला समर्थ करावं असं सांगत असताना महादेव त्यावेळेला जालिंदरनाथ अवश्य म्हणू लागलेले आहेत. आणि मग महादेवांनी वर दिलेला आहे. विष्णू भगवंतांनी वर दिला. विष्णू भगवंत वैकुंठाला स्वस्थानाला निघून गेले. मग जालिंदरनाथांनी काणिपनाथ 12 वर्ष तिथं राहिलेले आहेत. 40,20,00,000 एवढं उभं चरित्र रचना निर्माण केली. आदिनाथांनी कवित्व पाहिलं, पूर्ण समाधान झालं. मग नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन सिद्धी मार्ग पावला गेलेला आहे. मग जालिंदरनाथांनी काणिपनाथ नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी गेलेले आहेत. पूर्ण यज्ञ केलेला आहे आणि सर्व वीरांना प्रसन्न केलं. सूर्यकुंडाचं पाणी आणलं. 52 वीरांना आंघोळ घातलेली आहे. त्या 52 वीरांचं मन प्रसन्न केलं आणि त्यांनी वरदान दिलं. याच्यानंतर पुन्हा परतून बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जालिंदरनाथ आणि काणिपनाथ आलेले आहेत. काणिपनाथाला तपाला बसवलेला आहे. लोखंडाचा खिळा रोवलेला आहे. लोखंडाच्या खिळ्यावरती डाव्या पायाचा अंगठा ठेवून घोर अशी तपश्चर्या काणिपनाथ करू लागलेले आहेत. जालिंदरनाथ तीर्थस्नानासाठी जाऊ लागले. त्याच वेळेला बद्रिकाश्रमामध्ये काणिपा आणि श्रीकृष्णनाथ त्या भागीरथी तीराच्या सानिध्यामध्ये तीव्र असं तप करू लागलेले आहेत. दोघं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. एकमेकांना मात्र माहीत नाही. इकडं जालिंदरनाथ तीर्थक्षेत्रामध्ये हिंडू लागलेले आहेत. पण गावामध्ये जाताना वनामधला गवताचा भारा कापायचा आणि तोच गवताचा भारा डोक्यावरती घेऊन गावामध्ये प्रवेश करायचा. पण तो भारा
गवताचा डोक्याच्या वरती आकाशामध्ये अद्दर तरंगत जसे नाद पुढं जातील तसा जात असायचा. मग श्रोत्यांच्या मनामध्ये अशी शंका येईल की गवताचा एवढा मोठा भारा डोक्यावरती घेतल्यानंतर त्याचं ओझं होतं, मग तो आधांतरी कसा राहत असेल? तर वारा हा अग्नीचा वडील आणि अग्नी हा जालिंद्रनाथांचा वडील. म्हणजे अग्निपिता हा वायू आहे आणि जालिंद्रनाथ हे अग्नीचा मुलगा आहेत. नातासाठी ममता धरली गेलेली आहे. मुलापेक्षा मुलीपेक्षा सुद्धा असं म्हणतात की नातावरती माणसाचं जास्त प्रेम असतं आणि म्हणून आपल्या नातवाला जालिंद्रनाथाला ओझं होऊ नये म्हणून वाऱ्यानं तो भारा आकाशामध्ये अधांतरी धरायचा आणि असं जालिंद्रनाथ गावामध्ये जायचे, भारा खाली घ्यायचा आणि ते जे गवत आहे ते गवत गायी ज्या आहेत त्या गायींच्या समोर टाकून द्यायचं, गायींना खाऊ घालायचं. असं या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असताना, नाना तीर्थ फिरत असताना गौड बंगाल देशामध्ये हेलापट्टण नावाची नगरी, त्या नगरीमध्ये जालिंद्रनाथ पोचलेले आहेत. गवताचा भारा डोक्यावरती आहे, पण तो कसा आहे, त्याला हात लावलेला नाही, मस्तकाला चिकटलेला नाही. जसे जालिंद्रनाथ जातायत तसा आद्दर भारा त्यांच्याबरोबर आकाशामधून चालू लागलेला आहे. हे त्या हेलापट्टण नगरीमधल्या लोकांनी पाहिलेलं आहे. हेलापट्टण ही अतिशय विस्तीर्ण बुद्धियुक्त लोक असणाऱ्या ती नगरी आहे. जालिंद्रनाथाचं चिन्ह पाहिलेलं आहे आणि सगळेजण आश्चर्य मानू लागलेले आहेत. म्हणू लागले की हा भारा आद्दर कसा जाऊ लागलेला आहे? हा एक तमाशाच आहे. हा कोणीतरी सिद्ध आहे. हा या पृथ्वी तलावरती अवतार घेऊन आलेला आहे. म्हणून मग ते चव्हाट्यावरचे लोक पाहण्यासाठी गर्दी करू लागली. नाथांना मात्र ते बरोबर वाटेना. मग त्याच्यानंतर नाथांनी काय केलं? जे पूर्णत्वाला गेलेले असतात त्यांना प्रतिष्ठेची गरज नसते, त्यांना वाहवाची गरज नसते. जे संत पदाला पोचलेले आहेत त्यांना मान सन्मान याचं काहीही नसतं. म्हणून जालिंद्रनाथांना मात्र ते आवडलं नाही, मानवलं गेलं नाही. बृहस्पतीच्या बरोबरीने सर्वार्थ जोडला गेलेला आहे. त्याला वेड्या लोकांनी जर त्याची वाहवा केली किंवा त्यांनी जर भीती दाखवली, निंदा केली, तर त्याला त्याचं काहीच वाटत नाही. जसं एखादा कृपण आहे, चिंगट माणूस आहे आणि आपल्या घरामध्ये धनाचं रक्षण करतो, त्या न्यायानं कदाकाळी त्या पृथ्वीच्या लोकांमध्ये ती एक भावना असते. असो, मग जालिंद्रनाथांनी अतिशय तोषानं तो गवताचा भारा खाली उतरलेला आहे, गायींच्या समोर टाकलेला आहे. गायींना चाराच घालू लागले आणि त्याच्यानंतर एक अतिशय दुर्गंधीयुक्त अशी गल्ली आहे, मोरी आहे आणि त्या गटारीच्या कडेला जाऊन बसले गेलेले आहेत. भिक्षा मागून आणायची आणि भिक्षेवरतीच उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झालेला आहे. याच्यानंतर त्या गावीचा जो राजा होता, त्रिलोचन नावाचा, अतिशय वीर शूर, त्याच्या गुणाचं वर्णन करत असताना, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना सरस्वतीला सुद्धा शब्द सुचणार नाहीत. त्या त्रिलोचन राजाचा मुलगा, ज्याचं नाव गोपीचंद होतं, सर्व संपत्तीनं वृद्ध, दिव्य, अमूप, कुबेराला सुद्धा लाजवेल अशी संपत्ती त्याच्याकडे होती. 12 लक्ष अपूर्व शक्तीचे घोडे, वाऱ्याच्या वेगानं पळणारे, तेजस्पुंज विजेसारखे चपळ त्याच्या पदरी होते. रत्नकोंदनाच्या झालरी त्यांच्यावरती टाकलेल्या होत्या, त्याही झगमग झगमग करत होत्या. त्याच्यावरती सोनं, रूप, मोती जडवलेले होते. आणि मग हेमतगटी, रत्नकोंदनी अशा माळा
त्या घोड्यांच्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. संगीत पेट्या जसे दिवे लावावे तशा पद्धतीनं शोभून दिसू लागलेले आहेत. घोड्याचे मुख त्याच पद्धतीने सजवलेले आहेत. चातकाचे पंख त्या घोड्यांच्या दोन्ही कानाच्या वरती तुरे खोवले गेलेले आहेत. डोक्यावरती तुरा खोवलेला आहे. पृष्ठभागी रत्न खचित असं खोगीर घातलं गेलेलं आहे. विजय होऊनही अतिशय तेजस्वी असे 12 लक्ष घोडे त्याच्या सैन्यामध्ये होते. समुद्रासारखं प्रचंड मोठं सैन्य या गोपीचंद राजाचं होतं. सूर्य तेज असावं असं श्यामकर्ण मूर्ती आणि हे 12 लक्ष घोडे त्याच पद्धतीचा हत्तीचा समूह मत्त माजले गेलेले. ऐरावत हत्तीनं पाहिलं तरी त्याला सुद्धा लाज वाटेल असे विशाळ सोंड असलेले हिरे जातीचे दोन्ही बाजूला दोन्ही दात, त्याच्यामध्ये रत्न कोंदनाचे चुडे घातले गेलेले आहेत. गळ्यामध्ये सोनेरी घंटा बांधल्या गेलेल्या आहेत. हिरे माणिक पाचू असे रत्नांनी सजवलेले त्याच्यावरती झालरी आहेत. हत्तीच्या वरती अंबारी आहेत, मेघडंबरी आहेत, सोनेरी अशा अंबाऱ्या आहेत. त्याच्यावरती नक्षत्रपाती असावे, नक्षत्राची ओळ असावी अशी कोंदणी रत्न मढवली गेलेले आहेत. पर्वत असावे, त्या पर्वताच्या आकाराचे आणि हत्ती दिसू लागलेले आहेत. पर्वताच्या शिखरावरती झाडं असावी तशी त्या हत्तीच्या अंगावरती पालख्या अंबाऱ्या दिसू लागलेले आहेत. आणि मग छडीदार, चोपदार, पूर्ण बोभाते, पुकारदार, यंत्रधारी, अश्वधार 10,000 पाईक स्वार त्या राजाच्या समोर धावू लागलेले आहेत. अतिशय उग्र खडतरपणानं कृतांत काळ असावा. युद्धामध्ये पर सैन्याला आग्नीनं धडाडून टाकावं, परचक्राला शत्रूला धडकी भरावी अशा पद्धतीचा तो राजा. तमाळ निळा आकाशासारखा सावळा रंग आहे, अतिशय झळाळ आहे. स्वरूप लक्षणाने युक्त गोपीचंद राजा आहे. आणि चंद्रचूडामणी, त्या चंद्रचूडामण्याला सुद्धा कलंक असतो, पण या राजाला कुठलाही कलंक नव्हता. सूर्य दृष्टांतासाठी द्यावा म्हटलं तरी सुद्धा तो अतिशय दाहक आहे. चपला वीज आहे, त्या विजेची उपमा द्यावी म्हटलं तरी ती सुद्धा ढगामध्ये दडली जाते. तसा हा राजा नाही. दिव्यरूपी सद्गुण भरीत, धर्म औदार्य सौभाग्यवंत, विजय लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे. आणि मग हा राजा प्रतापी नसेल असं जर कोणाला वाटत असेल तर कृतांत काळाला सुद्धा ज्याचं भय होतं. परमवीर असा देशोदेशीचे राजे या गोपीचंद राजाला कर आणून देत होते. त्याची शरीरपुष्टी जर म्हणाल तर जसा काही शेकडो मल्ल जमिनीवरती लुळविल असा अतिशय दणकट असा राजा. आणि मग एवढी शक्ती त्याच्याजवळ असताना मग तो कामरीत नरती भोगीत नसेल, विषयासक्त नसेल असं जर कोणी म्हणेल तर त्याची धर्मपत्नी अतिशय शुभा नाही. नक्षत्र तेजासारखी खंजरीट पक्षाप्रमाणे डोळे असणारी, चंद्रासारखी तेजस्वी, परम चातुर्यवान 1600 बायका या राजाला होत्या. पण त्या सर्व स्वरूपाच्या खाणी मदन त्यांच्या स्वरूपावरून ओवाळून टाकावा. उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा या त्यांच्या दासे व्हाव्या. हत्तीसारख्या डुलत चालणाऱ्या आणि विजेलाही लाजवतील अशा शृंगार भरीत नक्षत्र खाणे असाव्या अशा त्याच्या स्त्रिया होत्या. असो, अशा पद्धतीनं तो गोपीचंद राजा हेलापट्टण नगरीमध्ये
त्याची आई सद्गुण भरीत मैनावती नावाची होती. ती सती मैनावती कोणे एके दिवशी माडीवरती बसलेली आहे, चहूकडं पाहू लागलेली आहे आणि त्याच वेळेला जालिंद्रनाथ येत असताना तिनं पाहिलेला आहे. गवताचा जो भारा आहे तो आदर आकाशामध्ये चालू लागलेला आहे आणि हा पांथिस्त कोण येतो आहे हे ती पाहू लागलेलं आहे. तेजस्पुंज जसा सूर्य असावा, मदनाचा पुतळा स्वरूप खाण निवृत्त योगींद्र मुनी आणि त्या मैनावतीनं पाहिलेलं आहे. जालिंद्रनाथ नगरीमध्ये येत आहेत. आदर भारा हा डोक्यावरून चालू लागलेला आहे. धैर्यशक्ती आहे, त्या भाऱ्याला अजिबात हात लावलेला नाही. प्रतापवान हा कुणीतरी या पृथ्वी तलावरती अवताराला आलेला आहे हे त्या मैनावतीनं जाणलं गेलेलं आहे. गण किंवा गंधर्व, देव ब्रह्मदेव किंवा गंधर्व, हरी किंवा हर, बृहस्पती किंवा दैत्यगुरु शुक्राचार्य, प्रतापवंत असा कुणीतरी अवताराला आलेला आहे असं ते म्हणू लागलेले आहे. आणि मग याचीच आपण भक्ती करावी, या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं, याचं चित्त प्रसन्न करून घ्यावं आणि अचळ पदाला जावं असा विचार तिनं मनामध्ये केलेला आहे. एका दासीला बोलावलेला आहे आणि ती दासी कशी आहे? सज्ञानी आहे, हुशार आहे, सद्विवेकी आहे. ती राणीच्या समोर हात जोडून उभे राहिलेली आहे आणि म्हणू लागले, हे राणेसाहेब काय आज्ञा आहे माझ्यासाठी? त्यावेळेला ती म्हणू लागली, हे गजगामिनी, हत्तीसारखे डुलत चालणारी तू आहेस. तुझा अर्थ माझ्या मनामध्ये प्राणजीवित्व रक्षण करून तू माझं जे कार्य आहे ते माझं कार्य पूर्ण कर असं म्हणून सांग. ही गोष्ट गावामध्ये, या शहरामध्ये, नगरीमध्ये कुठंही प्रविष्ट होता कामा नये, कोणालाही कळता कामा नये. म्हणून अतिशय गुप्तपणानं माझं एक कार्य आहे, ते कार्य मी तुला सांगते ते पूर्ण कर. आणि हे जर कार्य तू पूर्ण केलं तर मग मला कसं वाटेल तर आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटेल. आणि म्हणून तिनं बोटानं खूण केलेली आहे आणि बोटानं खूण करून दाखवू लागलेला आहे. हा महाराज सूर्यासारखा तेजस्वी, गवताचा भारा आकाशामध्ये आदर चालतो आहे. तीच खून परिचारिकेला पटली गेलेली आहे. जालिंद्रनाथ येऊ लागलेले तिनं पाहिलेले आहेत आणि मग ती सर्व समजली गेलेली आहे. जालिंद्रनाथ पुढं चालू लागले. ती जी दासी आहे ती दासी पाठीमागून जाऊ लागलेली आहे. त्यावेळेला ती दासी जालिंद्रनाथाच्या पाठीमागं जाऊ लागलेली आहे. त्याच वेळेला मैनावती सांगू लागलेले की माझ्या मनामध्ये अतिशय विस्मय वाटू लागलेला आहे की हे माई, हा कोणीतरी योगशुद्ध आहे, सुवर्णकांती आहे, बालसूर्य असावा. त्या बालसूर्यासारखं तेज आहे, योगी आहे. स्वर्गलोकातून हा प्राणी सहसा या पृथ्वी तलावरती आलेला आहे. सत्यलोक, भूलोक, तपोलोक इथं यांचं गमन आहे. आणि म्हणून हाच जो आहे तो मदनाचा पुतळा आहे आणि तोच मदन या पृथ्वी तलावरती अवतरला असं मला वाटू लागलेलं आहे. तरी हे माय मी तुला सांगते, ऐक. सलीलपणानं भक्ती आराधन करून यांची चित्त भगवती प्रसन्न करून घ्यावी. जसं ध्रुव बाळानं आढळपद प्राप्त करून घ्यावं आणि जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त व्हावं, तशा न्यायानं हे दासी तू काय कर तर या जतीचा शोध लाव. अशा महाराजांच्या समोर, अशा जतीच्या समोर, अशा नाथाच्या समोर शेकडो दास्या त्यांच्या सेवेसाठी लावून चिरंजीव असा प्रसाद प्राप्त करून घ्यावा असं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग मैनावतीला ते मानलं गेलेलं आहे, दासीला मानलेलं आहे. परिचारिकेनं सांगितलं की हे माय, मी तुमच्या मनातली चित्त भगवती प्रसन्न करीन. एवढा प्राज्ञिक ज्ञानी आपल्या वस्तीला कुठं राहतो आहे?
त्याची गुजराण कशी चालते आहे हे ताबडतोब पाहून येईल. म्हणून ती परिचारिका ज्ञानी सदविवेकी त्याच वेळेला तिनं गावामध्ये प्रवेश केलेला आहे. जालिंद्रनाथाच्या पाठीमागून जाऊ लागलेलं आहे. जालिंद्रनाथ चौकामध्ये आलेले आहेत, चव्हाट्यामध्ये आलेले आहेत. तिथं गायी होत्या, त्या गायीच्या समोर गवताचा भारा ठेवलेला आहे आणि ते गवत त्या गायींच्या समोर टाकलेलं आहे. जालिंद्रनाथ जसे पुढं जातील तशी ती दासी जालिंद्रनाथांच्या पाठीमागं जाऊ लागलेले आहे. त्याच्यानंतर जालिंद्रनाथ अतिशय दुर्गंधीयुक्त अशा ओंगळ गल्लीमध्ये एका गटरीच्या कडेला जाऊन बसलेले आहेत. ती दासी एक क्षण उभा राहिलेली आहे आणि जालिंद्रनाथांच्याकडं पाहू लागली. त्याच वेळेला सूर्य हा अस्तमानाला जाऊ लागलेला आहे. मग तिथून ती वाऱ्याच्या गतीनं पुन्हा प्रसन्न चित्तानं पाठीमागं आलेली आहे. कुश्चित गल्लीमध्ये दुर्गंधीयुक्त हे माई, ते साधू, ते नाथ भूताच्या वस्तीच्या ठिकाणी वास्तव्य करू नयेत. जिथं कुत्र्यांना डुकरांना राहण्याची गंधयुक्त दुर्गंधीयुक्त भूतांचा वावर असावा अशा ठिकाणी ते महाराज बसून आहेत, राहून आहेत, असं त्या दासीचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग ती मैनावती म्हणू लागलेले की आपण काय करू, सगळे लोक झोपी गेल्यानंतर आपण महाराजांच्या नाथांच्या दर्शनाला जाऊ. परिचारिकेनं अवश्य म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मध्यरात्र झालेली आहे. उत्तम अशी फळं षड्रासन अन्नानं भरलेली ताटामध्ये ठेवलेले आहेत. काळी कांबळ पांघरली गेलेले आहेत. काळी घोंगडी अंगावरती पांघरलेले आहे. परिचारिका आणि मैनावती एकांत स्थानामध्ये तिथून निघालेले आहेत. त्याच वेळेला सिद्ध महाराज जिथं बसलेले आहेत, मोक्ष मुक्तीच्या ग्रहणासाठी ध्यान लावून त्या दोघीजणी बसले गेलेले आहेत. त्यावेळेला त्या दोन्ही युवती जालिंद्रनाथांच्या जवळ आलेल्या आहेत. जालिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि प्रेमयुक्त अंतकरणानं साष्टांग दंडवत घातला. दोघीजणी हात जोडून समेर उभ्या आहेत. अतिशय प्रेमयुक्त भक्तीनं बोलू लागलेले आहेत की आम्ही आमचं तन मन धन आपणास अर्पण केलेलं आहे. हे महाराजा, तुम्ही सर्वज्ञान राशी आहात. त्रिविध तापाचं शमन करणारे तुम्ही आहात. मोक्ष प्राप्ती करून देणारे आहात. आणि म्हणून अंतःकरणामध्ये कल्पनेचा हा अग्नी पेटला गेलेला आहे आणि म्हणून तो विझवण्यासाठी आम्ही आपल्याजवळ आलेलो आहोत. आपलं औदार्य पाहिलेलं आहे. त्रिविध तापाचा नाश करणारे आपण आहात हे आम्हाला पटलं गेलेलं आहे. म्हणून आम्हाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून द्यावी. असं उत्तर ऐकल्यानंतर जसं आनंद चित्तामध्ये व्हावा, अंधारी रात्र संपावी आणि सूर्याचा उदय व्हावा. एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये चंद्राचा उदय व्हावा आणि त्या चंद्राच्या प्रकाशानं, चंद्राच्या तेजानं समुद्राला भरता यावं, तशी आमची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून हे नाथा, तुम्ही काय करावं, आमच्या चित्ताला प्रसन्न करावं. असं मैनावतीनं बोलत असताना त्याच वेळेला नाथ मात्र काय करू लागले, तीव्र वार्ता करू लागलेले आहेत. मैनावतीचं चित्तभंग होईल असं वर्तन करू लागलेले आहेत. नाना वेडे वाकडे शब्द बोलू लागले. भूतपिशाच्यासारखी उदामणीती करू लागलेले आहेत. हातामध्ये दगड घेऊन आणि मैनावतीला हाणू लागलेले आहेत. मैनावतीच्या अंगावर ते फेकू लागलेले आहेत. अशुभ वचन बोलू लागलेले आहेत की या मैनावतीचं मन भंग होतं का, तिचं धैर्य किती आहे. आणि मग तिचं धैर्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं
मैनावतीचं चित्तभंग करण्याचा प्रयत्न जालिंद्रनाथ करू लागले. मैनावती म्हणू लागलेल्या यांच्या हातून मृत्यू आला तरी चालेल, पण मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी याच नाथांना शरण जावं लागेल. आणि मग सदृढ अशी गाठ बांधली गेलेली आहे आणि एका ठिकाणी निवांत वसलेली आहे. जसा एखादा पर्वत असावा, पावसाच्या कितीही धारा पडल्या तरी त्या पर्वताला काही फरक पडत नाही, तशा न्यायानं मैनावती एका ठिकाणी स्थिर बसलेली आहे. त्याच वेळेला जालिंद्रनाथांनी कितीही दगड मारले, कठीण अशा वज्रासारखे शब्द बोलले, तरीसुद्धा मैनावतीनं आपलं अचळ पद सोडलं नाही. आणि मग ते जे दगड आहेत ते हातानं सोडले, बाजूला सारले गेलेले आहेत. आणि जालिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, हे गोरडी, तू कोण आहेस? कशासाठी माझ्या पाठीमागं लागली गेलेली आहेस? या दुर्गंध गल्लीमध्ये, या ओंगळ अशा ठिकाणी भूतासारखा मी उगाच एकटा बसलेलो आहे. आणि मग तुझ्या मनामध्ये काय कामना उत्पन्न झाली? तू कोणाची आहेस? ताबडतोब तुझं नाव सांग. आम्ही तपस्वी, अलक्ष्य ध्यान करणारे, आमचं लक्ष भंग करण्यासाठी तू का आलेले आहेस? याच्यावरती ते म्हणू लागलेले, हे महाराजा, त्रिलोचन नावाचा विजय ध्वज राजा आहे आणि त्या राजाची मी धर्मपत्नी आहे. पण हे योगद्रुमा काळानं माझ्या पतीला, त्रिलोचन राजाला स्वर्गवासी केलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. असं योगाचं जे काळाचं चक्र आहे, ते काळाचे चक्राची राहटी चालू राहणार आहे. जो जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मरावा लागणार आहे. आणि म्हणून ते मृत्यूचं भय पोटामध्ये उत्पन्न झालं आणि पश्चाताप वाटू लागलेला आहे. जशी गत माझ्या पतीची काळानं केली तशीच गत माझीसुद्धा होईल आणि म्हणून मी सुद्धा तशीच अस्ताला जाईन, हे भय माझ्या मनामध्ये उत्पन्न झालं. आणि म्हणून मग हे माऊली, मी तुम्हाला शरण आले. आपण सदैव भरीत आहात. माझ्याजवळ धन संपत्ती ऐश्वर्य भरपूर आहे. एक मुलगा माझ्या प्रपंचामध्ये आहे, प्रपंच राहटी आहे. गौडमंगाल हे राज्य विपुल असा देश आहे, त्याचा राजा गोपीचंद हा माझा मुलगा तुमचा दास आहे, अशी कर्म राहटी. आणि म्हणून माझ्या शरीरातील काळाचं भय, ते माझं भय आपण एका क्षणामध्ये संपवून टाका, आपण कृपा करा, असं तिचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग कृतांत पाशदृढ वंदन कसं सुटेल? मी एक पिशाचवान आहे आणि तुला हे कोणी सांगितलं? असं जालिंद्रनाथ म्हणू लागले. आता तू एक क्षणसुद्धा उभे राहू नको, तू आपल्या राजवाड्याच्या ठिकाणी पळत जा, नाहीतर मोठा अनर्थ होईल. तुझ्या मुलाला जर ही गोष्ट कळाली तर अनर्थ उडवला जाईल. असं सांगोपांग बोलत असताना सूर्याचा उदय झालेला आहे. मग स्वामींना नमस्कार केला. जालिंद्रनाथांना नमन करून मैनावती राजवाड्यामध्ये परत आली. पण चित्तामध्ये मात्र तोच भाग सदा दाटला गेलेला आहे. तळमळ करू लागलेले, मला कधी एकदा जालिंद्रनाथांचा प्रसाद मिळेल, जालिंद्रनाथांची माझ्यावरती कृपा कधी होईल, म्हणून दुःख व्यथेमध्ये ती तळमळ करू लागलेली आहे. संपूर्ण दिवस निघून गेलेला आहे. त्याच वेळेला दिवस मावळण्याची वेळ झाली. सूर्य अस्ताला गेलेला आहे, दिवस मावळलेला आहे. आणि पुन्हा परिचारिकेला घेतलं आणि सदविवेक हरणीसारखे डोळे असलेली ती जी मैनावती आहे, तिनं दासीला घेऊन पुन्हा भक्तीसाठी आणि जालिंद्रनाथांच्याकडं जाऊ लागलेलं आहे. मग जालिंद्रनाथांच्या जवळ जाऊन जालिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि आपल्या हातानं जालिंद्रनाथांचे पाय
दाबू लागलेली आहे, पाय चेपू लागलेली आहे, अशी सेवा करू लागली. अशा पद्धतीनं 2 प्रहर रात्र निघून गेलेले आहे. हे सर्व पाहिलं गेलेलं आहे. स्वामींना करुणा प्राप्त झालेली आहे. पुन्हा दिवस उगवलेला आहे. पुन्हा मैनावती आपल्या राजवाड्यामध्ये परत आली. पुन्हा प्रपंच रहाटी करू लागलेले. पुन्हा दिवस मावळल्यानंतर पुन्हा जालिंदरनाथांची स्वामींची सेवा करण्यासाठी जाऊ लागलेले. असं वरचे वर प्रेम भाव जो आहे तो वाढत गेलेला आहे. अशा पद्धतीनं 6 महिन्याचा काळ लुटून गेला. याच्यानंतर कोण्या एके दिवशी काळोखी रात्र दाटलेली होती आणि त्या काळोख्या रात्रीमध्ये जालिंदरनाथांची सेवा करण्यासाठी मैनावती गेलेले. त्याच वेळेला या जालिंदरनाथांच्या डोक्याखाली आपली मांडी लावलेली आहे. आपल्या डोक्यावरती जालिंदरनाथांचं डोकं घेतलेलं आहे आणि त्या संधीमध्ये ते योगी नायक जालिंदरनाथ काय करतायत पुढं ऐका. मायेचा एक माईक असा भुंगा तयार केला आणि तो भुंगा तिथं रुंजी घालू लागलेला आहे. भुंग 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 करत फिरू लागलेला आहे. मांडीच्या खाली गेला आणि ती एक ऐक्य अवस्था केली. जालिंदरनाथ गाढ झोपेमध्ये आहेत. त्यांचं अजिबात चलनवलन हालत नाही. कंठामधून घोरण्याचा आवाज येऊ लागलेला आहे. त्याच वेळेला तो जो भुंगा आहे त्या भुंग्यानं मांडी पोखरलेली आहे. मांडी फोडून तो मैनावतीच्या मांडीतून वरती निघाला आणि हळूच जालिंदरनाथाच्या मानेला स्पर्श केलेला आहे, ढसल्या गेलेला आहे आणि जालिंदरनाथाला सुचवलं की मैनावतीची मांडी फोडून मी वरती आलेलो आहे. त्यावेळेला अतिशय लगबगीनं त्वरित जालिंदरनाथ उठलेले आहेत आणि हातानं मानेला पाहू लागलेले आहेत. त्यावेळेला त्यांना असं दृष्टीला पडलं गेलेलं आहे की मैनावतीची मांडी फोडून छिद्र पडलेलं आहे. त्याच्यामधून भड 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 असं रक्त वाहू लागलेलं आहे. ते मैनावतीचं धैर्यबळ जालिंदरनाथांनी ओळखलं आणि मग सहज कृपेची दृष्टी केलेली आहे. डोक्यावरून हात फिरवला गेलेला आहे आणि तारक मंत्र जो आहे त्या तारक मंत्राचा उपदेश मैनावतीच्या कानामध्ये केला. मंत्र उपदेश होताच संजीवनीची खून पटली गेलेली आहे. ब्रह्मव्यक्त मैनावती झाली. हे सगळं चराचर जेवढं आहे स्थावर जंगम अहम ब्रह्म दिसू लागलेलं आहे. ब्रह्मदृष्टी हे लावू लागलेलं आहे. असा चमत्कार झालेला आहे. आणि मग जालिंदरनाथांच्या पायावरती मैनावतीनं डोकं ठेवलं. म्हणू लागलेली आज सर्व व्यापार सगळा जो आहे तो सफळ झालेला आहे. आज जन्माला आल्याचं सार्थक झालं. याच्यानंतर त्या कृपाळू मोक्षदानी जालिंदरनाथांनी अजून एक करणी केलेली आहे. संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि तिच्या देहावरती त्याची प्रेरणा केलेली आहे. त्याच्यामुळं ती अमर झाली. निर्जीव जीवाला उठवणारी मंत्र संजीवनी आहे. मग जीवितवाला काय नाही करणार अशी मैनावती अमरवेल होऊन राहिलेली आहे. जसं प्रभू रामचंद्रांनी दानवाच्या कुशीमध्ये जन्मलेल्या बिभीषणाला चिरंजीव केलं तशा न्यायानं मैनावतीला जालिंदरनाथांनी चिरंजीवन केलं. मग नित्य प्रेमभक्ती वाढू लागलेली आहे. भावयुक्त अंतःकरणानं ती मैनावती सेवा करू लागलेली आहे. त्याच्यानंतर मात्र तिच्या मनामध्ये पुत्रासाठी आपल्या मुलासाठी मोह निर्माण झाला आणि मग मनात म्हणू लागलेले चमत्कार झालेला आहे. माझी मांडी त्या भुंग्यानं भेदली गेली. त्या दुःखाचा घाय आणीवारा होता, पण ती मांडी मात्र पहिल्यासारखी झाली. घावसुद्धा कुठं दिसला नाही. रक्ताचा पूर लोटलेला होता, पण नुसता स्पर्श केल्याबरोबर वेदना सगळ्या संपल्या गेल्या किंवा जखमेची खूनसुद्धा राहिली नाही.
तरी हा जो चमत्कार माझ्या दृष्टीला आहे, तसंच माझा जो मुलगा आहे तो ब्रह्मपरायण व्यक्त व्हावा, त्यालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावं, अचळ अशा त्रैलोक्यामध्ये माझा मुलगा चिरंजीवी व्हावा, त्याचंही कल्याण झालं तर बरं होईल, असा दृढ विचार मनामध्ये केलेला आहे. आणि देहाची वियोग व्यवस्था संपली गेली. ती कथा नरहरीच्या वंशामध्ये दोंडीचा मुलगा मालू या ग्रंथकर्त्यांनी सांगितली. स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत बोरुक्ष काव्य किम्य आगार सदा परिशोध भाविक चतुर 13वा अध्याय गूढ हा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिकथासार त्रयोदशाध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.